तर नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात काव्या आणि पार्थपासून होते, ज्यामध्ये काव्या अभ्यास करत असते तर पार्थ मोठमोठ्याने झोपलेला असतो. त्यामुळे काव्याला डिस्टर्ब होत असते. अशी मजेशीर सीन असतो. त्यानंतर काव्या जोरात ओरडते, देशमुख मला डिस्टर्ब होत आहे. ते ओरडलेला आवाज ऐकून पार्थ दचकून प्रेझेंट सर असं म्हणतो व उठून बसतो. मग दोघांमध्ये कॉमेडी होते असे दाखवलेले आहे. त्यानंतर पार्थच्या मॅनेजरचा फोन येतो. त्यावर पार्थ म्हणतो की हे एवढ्या लवकर कशाला फोन करत आहेत. त्यावर काव्या म्हणते लवकर नाही, सकाळचे 10 वाजलेले आहेत. मित्रांनो, खरं तर काल पार्थ रम्याने जायफळाची पावडर मिसळलेली कॉफी पिलेला असल्यामुळे त्याला गाढ झोप लागलेली असते. तर इकडे रम्या आणि वसुंधरा या दोघी कशाप्रकारे काव्याला डिस्टर्ब करायचा याचा विचार करतात. तर किचनमध्ये नंदिनीला डोसे बनवताना पाहून मालिनी नंदिनीची स्तुती करते. मी आणि विक्रम कसे मंदिराकडील अन्नाचा डोसा खायचो हे सांगते. म्हणजे थोडक्यात काय तर मालिनीला डोसे आवडतात. मग मालिनी नंदिनीला नाराज असल्याचं कारण विचारते. इकडे जीवा आणि मिथुन काका त्या तुटलेल्या गिफ्टबद्दल बोलत असतात आणि मिथुन काका त्या तुटलेल्या गिफ्टचा विचार करू नको असं जीवाला सांगतात व समजावून सांगतात. तर परत किचनमध्ये मालिनी आणि नंदिनी वजीर आणि राजावरून कोड्यातून बोलतात. तर जीवा आणि मिथुन काका काव्या आणि नंदिनीवरून बोलत असतात. नंतर मिथुन काका तिथून निघून जातात. नंतर मालिनी मिथुन काकाला चहा देते. तर तिथे रम्या पण येते. ती खुश असल्यामुळे मालिनी तिला खुश असल्याचं कारण विचारते. नंतर रम्या म्हणते मी पार्थबरोबर ऑफिसला निघते. तोपर्यंत काव्या खाली येते व म्हणते की पार्थ ऑफिसला येणार नाहीत असे रम्याला पार्थचा निरोप देते. खरं तर पार्थ उशिरा उठल्यामुळे तो ऑनलाईन मीटिंग अटेंड करणार असतो. त्यामुळे आपला प्लॅन फसल्यामुळे रम्या नाखुश होते व ऑफिसला निघून जाते. मग मालिनी काव्याला जीवासाठी चहा नेण्यासाठी सांगते व इथेच या मालिकेचा आजचा भाग संपतो. तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाला डिवोर्स देणार का, हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.